वडा बघा काय मस्त कुरकुरीत बनून तयार आहे। तुम्ही याचा आवाज ऐकलाच असेल। घरोघरी उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी आणि साबुदाण्याचे वडे हमखास करतात। तर आज मी तुम्हाला कुरकुरीत उपवासाचे साबुदाण्याचे वडे करून दाखवणार आहे। करायला खूप सोपे आहेत आणि महाशिवरात्री जवळ येत आहे तेव्हा हे वडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। तर आज आपण मस्त टम्म फुगलेले आणि वरतून कुरकुरीत आणि आतून छान मस्त पोकळ आणि मऊ असे साबुदाणा वडे कसे करायचे ते बघणार आहोत। वडे खायला सगळ्यांनाच फार आवडतात, पण काहींचे वडे करताना तेलात टाकल्यावर फुटतात, तेलकट होतात आणि विशेष म्हणजे काही वेळानंतर ते लगेचच मऊ पडतात। तर तसे होऊ नये यासाठी मी योग्य पद्धत, अचूक प्रमाण आणि काही टिप्सही सांगितलेले आहेत। त्यामुळे तुमचे वडे न बिघडता एकदम परफेक्ट येतील। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाण्याचे वडे करण्यासाठी सुरुवातीला इथे मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। आता हा मी साबुदाणा रेग्युलर आपण जो वापरतो तोच घेतलेला आहे। तुम्ही यापेक्षा थोडा बारीक लहान साईजचा जो साबुदाणा मिळतो तो घेतला तरी चालेल। तर मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे आणि आता त्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेणार आहे। आता इथे बघू शकता मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि धुतल्यानंतर यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही, तर सगळं काढून घ्यायचं आणि नंतरच आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। तर आता मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगते। तर इथं मी अर्धा कप पाणी घेतलेलं होतं आणि त्यामधील फक्त पाव कपच पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे। तर साबुदाणा भिजत घालताना असं थोडंसं पसरट भांडं घ्यायचं, असं उभं भांडं घ्यायचं नाही, असं पसरटच भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये साबुदाणा बुडेल एवढंच पाणी टाकायचं। साबुदाण्याच्या वर पाणी यायला नको आपल्याला, मी तुम्हाला दाखवलेलंच आहे तर किती पाणी आपल्याला त्यामध्ये हवं। तर ही एक महत्त्वाची टिप तुम्ही लक्षात ठेवायची। आता याला मी झाकून रात्रभर भिजत ठेवून घेणार आहे। तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर 4 ते 5 तासही भिजत ठेवला तरी चालेल। आता बघू शकता सकाळी हा साबुदाणा एकदम मस्त परफेक्ट असा भिजला गेलेला आहे। एकदम मोकळा असा साबुदाणा आहे, अगदी मोत्यासारखा आपला साबुदाणा इथं भिजला गेलेला आहे आणि याच पद्धतीचा आपल्याला साबुदाणा हवा। अजिबात असा चिकट वगैरे किंवा जास्तच पाणी असलेलं साबुदाणा नको, नाहीतर आपले वडे बिघडतात। तर आता बघा या पद्धतीचा साबुदाणा हा आपला मस्त भिजला गेलेला आहे, मस्त छान असा कोरडा आहे आणि तुम्हाला आता एक साबुदाणा बोटाने तोडून दाखवते। तर बघा मस्त दाबला जातोय, पण अजिबात चिकट वगैरे नाही किंवा त्यामध्ये पाण्याचं प्रमाण फारच कमी आहे। तर आता आपला साबुदाणा व्यवस्थित भिजला गेलेला आहे। आता आपण वड्यांसाठीचं जे साहित्य लागणार आहे ते बघून घेणार आहोत। आपल्याला साबुदाणा वडा करण्यासाठी बटाटा हा आवश्यक लागतो। तर मी इथं मोठ्या साईजचा एक बटाटा घेतलेला आहे। बटाट्याला छान उकळून घेतलेला आहे आणि थंड करून त्याची साल काढून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर असा मोठा बटाटा नसेल तर लहान साईजचे 2 बटाटे घेतले तरी चालेल। नंतर इथं 1 वाटी शेंगदाणे भाजून त्यांची साल काढून त्यांचा असा कूट करून घेतलेला आहे, तर तो 1 वाटी घ्यायचा आहे। नंतर इथं मी अर्धा लिंबाची फोड घेतलेली आहे। नंतर इथं चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा साखर घेतलेली आहे। इथं हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली, यामध्ये आलं वगैरे काहीच टाकलेलं नाही, फक्त हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण बटाटा साबुदाण्यामध्ये किसून टाकून घेणार आहोत। तर तुम्ही असा किसून टाकून घेऊ शकता किंवा मग असा हाताने कुस्करून घेतला तरी चालेल। आता इथं बटाटा व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे। तर बटाटा व्यवस्थित शिजलेला आपल्याला हवा आहे, असा मध्ये कच्चा असतो तसा बटाटा अजिबात घ्यायचा नाही। त्यामुळे आपले जे वडे आहेत ते छान तयार होतात आणि बटाटा घेताना जास्त प्रमाणातही घ्यायचं नाही, तर फक्त मी सांगितलेल्या पद्धतीने आणि प्रमाणामध्येच बटाटा घ्यायचा। जास्तही बटाटे जर टाकून घेतले तर ते तेलात तळताना फुटतात आणि तेलकट होतात, तर त्यासाठी कमीच बटाटा घालायचा। आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरचीचा ठेचा, साखर, मीठ आणि लिंबू टाकून घ्यायचा आहे। नंतर यामध्ये कोथिंबीरही टाकून घ्यायची आहे। तुम्ही यामध्ये कोथिंबीर खात असाल तर टाकायची, नाही तर स्किप केली तरी चालेल। नंतर यामध्ये अगदी पाव चमचा लाल काश्मीरी तिखट टाकून घेते, हे रंगासाठी टाकते मी। तर हे व्यवस्थित आता सगळं जिन्नस एकजीव करून घ्यायचे। सगळं हे साबुदाण्यामध्ये आणि बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता हे मिक्स करत असताना आपण अजिबात पाणी यामध्ये टाकायचं नाही, नाहीतर वडे अजिबात आपले व्यवस्थित येणार नाहीत। तर असं व्यवस्थित दाबून दाबून हे मिक्स करत चालायचं आणि असा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर या पद्धतीचा हा मी गोळा मळून तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून वडे तयार करून घेणार आहोत। तर इथं मी थोडंसं तेल घेतलेलं आहे हातांना लावायला, तर असं बोटांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर मग एक गोळा तोडून घ्यायचा आहे। लिंबाच्या आकारापेक्षा थोडा मोठा साईजचा आपण इथं गोळा तयार करून घेणार आहोत। तर या पद्धतीचा तुम्हाला लहान मोठ्या साईजचे वडे जसे हवे त्या पद्धतीने हे गोळे
तयार करून घ्यायचे। तर मी आता तुम्हाला एक गोळा करून दाखवला। तुम्ही असे सर्व गोळे तयार करून घेऊ शकता आधी, नंतर असे वडे तयार करू शकता। तर मी आता लगेचच वडा तयार करून घेते। तर असं तळ हातावर गोळा ठेवून दुसऱ्या हाताने थोडासा दाब देऊन असं प्रेस करून घ्यायचं आणि या पद्धतीचा वडा तयार करून घ्यायचा। वडा तयार करत असताना जास्तही दाबून करायचा नाही किंवा असा थोडासा बारीकही करायचा नाही, तर थोडासा कडेवरच थोडा दाब द्यायचा आणि असा वडा व्यवस्थित तयार करून घ्यायचा आहे। म्हणजे तो मस्त तेलामध्ये गेल्यानंतर टम्म फुगतो आणि छान असा मस्त पोकळ येतो। आता मी तुम्हाला दुसरा वडा तयार करून दाखवते। तर असा गोळा घ्यायचा, लहान मोठी साईज तुमच्या आवडीनुसार घ्यायची। नंतर गोळा असा तळ हातावर घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने त्यावर थोडंसं प्रेस करायचं, जास्तही दाबून घ्यायचं नाही किंवा बारीक करायचं नाही आणि या पद्धतीचे असे वडे तयार करून घ्यायचे। तर बघा मी या पद्धतीचे सगळे वडे तयार करून घेते। आता दुसरीकडे मी तेल गरम करायला ठेवून घेतलेलं होतं। तर वडे सोडण्याआधी तेल एकदम कळकळीत गरम करून घ्यायचे आणि नंतर एक एक करत वडा सोडून घ्यायचा। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल जर कळकळीत गरम नसेल तर आपले वडे हे तेलात जाताच फुटतात किंवा तुटतात आणि ते तेलकट होऊ शकतात। तर त्यासाठी ही एक महत्त्वाची टिप लक्षात ठेवायची की तेल एकदम कळकळीत गरम हवं आणि 1 ते 2 मिनिटं अजिबात वड्यांना झारा लावायचा नाही, नाहीतर ते झाऱ्याला चिकटू शकतात आणि मग वडे व्यवस्थित जमणार नाही। तर त्यासाठी 1 ते 2 मिनिटं त्यांना आपल्याला पलट करायचं नाही। आता बघा 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत आणि मी त्यांना आता पलटून घेणार आहे। तर बघा एकदम मस्त कुरकुरीत असे वडे तयार होत आहेत आणि व्यवस्थित हे तळले जात आहेत, बघू शकता। आता परत त्यांना 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर किंवा मध्यम आचेवर व्यवस्थित असे उलट पलट करत त्यांना तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते मस्त आतपर्यंत तळले जातात आणि वरतून मस्त क्रिस्पी होतात। जर तुम्ही मोठ्या गॅसवर हे तळून घेतले तर ते लवकर वरतून लालसर होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात आणि तेलकट होऊन लवकर नरम होतात। उलट पलट केल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ते कमी करून घ्यायची आणि मस्त असे क्रिस्पी होईल तोपर्यंत त्यांना तळून घ्यायची। तर आता बघू शकता आपले हे वडे मस्त तळले गेलेले आहेत आणि मी त्यांना आता काढून घेते। तर बघा किती छान दिसत आहेत आणि रंग बघू शकता तुम्ही किती मस्त असा गोल्डन ब्राऊन आलेला आहे त्याला। तर एकदम कुरकुरीत असे आपले मस्त वडे तळले गेलेले आहेत। तर मी त्यांना एका प्लेटवर काढून घेते आणि आता मी दुसरी बॅचही टाकून घेतलेली आहे। अगोदर मी गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि तेल कडक गरम करून घेतलेलं होतं आणि नंतरच मग हे वडे सोडून घेतलेले तेलामध्ये आणि व्यवस्थित 1 ते 2 मिनिटांनंतर त्यांना झारा लावून त्यांना पलट करून घेतलेले आहेत। आणि आता बघा उलट पलट करत किती छान मस्त दिसत आहेत आपले वडे, एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ सॉफ्ट असे झालेले आहेत आणि अजिबात चिकट तेलकट वगैरे नाही। तर बघा मी तुम्हाला दाखवते। तर हे एकदम मस्त बघा किती छान रंगावर तळले गेलेले आहेत। तर तुम्ही मी सांगितलेल्या या पद्धतीने एक वेळा ह्या महाशिवरात्रीला हे वडे नक्की करून बघा आणि जर तुम्ही करत असाल आणि माझ्याच पद्धतीने करत असाल तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा। तर आता वडे म्हटल्यावर त्यासोबत हिरवी मिरची आलीच। तर मी अशा मस्त झणझणीत हिरव्या मिरच्या ह्या तळून घेतल्या तेलामध्ये आणि त्यांनाही मी आता प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे। तर मी एका प्लेटमध्ये आता वडे सर्व करून घेते। तर मस्त गरमागरम टम्म फुगलेले आपले साबुदाण्याचे वडे हे तयार झालेले आहेत। वा किती मस्त दिसत आहेत, बघूनच खावेसे वाटते ना। आपण उपवासाच्या दिवशी बरेच पदार्थ करतो, पण साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे हमखास करतो। तर तुम्ही सुद्धा असे वडे करत असाल आणि तुमचे वडे जर तेलामध्ये फुटत असतील, तेलकट होत असतील किंवा ते व्यवस्थित जमत नसतील तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने आणि प्रमाणामध्ये हे वडे एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। तुमचे वडे मी 100% खात्री देते अजिबात तेलकट किंवा चिकट होणार नाही किंवा मऊ पडणार नाहीत, तर मस्त असे कुरकुरीत होतील। तर आता बघू शकता मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते। तर आतमध्ये बघा किती मस्त पोकळ असे वडे तयार झालेले आहेत आणि आतून बघा किती मस्त सॉफ्ट असे आहेत, वरतून क्रिस्पी कुरकुरीत आहेत आणि आतमध्ये एकदम मस्त मऊ असे आपले हे वडे तयार झालेले आहेत। तुम्ही या वड्यांसोबत हिरवी चटणीही सर्व करून घेऊ शकता। सुरुवातीलाच याचा आवाज ऐकवलेला आहे, तर मी पुन्हा तुम्हाला त्याचा आवाज ऐकवते। तर बघा किती मस्त क्रिस्पी असे वडे तयार झालेले आहेत। तर तुम्ही या महाशिवरात्रीला मी सांगितलेल्या पद्धतीने अचूक प्रमाणात योग्य पद्धतीने आणि काही टिप्ससह हे वडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मी यासोबत दही सर्व करून घेतलेलं आहे। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।